जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. तर सर, माझे वय फक्त 2 महिने बाकी आहे आणि माझे वय मागील महिन्यामध्ये केजबार झालेलं आहे. तर खूप टेन्शन आले. अशा भरपूर वयोवाढीबाबतीत कमेंट आपल्याला येत असतात आणि तुमच्या सर्व कमेंट्स विचारात घेऊन आपण आज एक परिपूर्ण व्हिडिओ असा बनवलेला आहे आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला आय होप एकही शंका राहणार नाही. तर या व्हिडिओमध्ये आपण वयवाढीबद्दल डिटेलमध्ये आणि येणाऱ्या भरतीमध्ये काही जिल्ह्यांचे, भरपूर जिल्ह्यांचे आपल्याला रिक्त पदांची जागा भेटलेल्या आहेत, तर त्या देखील आपण तुम्हाला नंतर रिव्हील करणार आहे. तर वयवाढीबद्दल सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया की वयवाढीची सुरुवात नेमकी कुठून झाली. तर 2019ची भरतीनंतर कोरोनाचा जो 2 वर्षाचा जो कालखंड पडला त्यापासून वयवाढीचा मुद्दा अतिशय चर्चेमध्ये आला आणि आपल्याला माहिती आहे 2020-21 मध्ये 3 नोव्हेंबर 2022च्या शासन निर्णयानुसार त्यावेळी जी-आर प्रसिद्ध झाला होता. त्यानुसार आपल्याला तुम्हाला 1 वर्ष वयवाढ देण्यात आली होती. त्यानंतर 2022-23 ची भरती आली. ती भरती प्रत्यक्षात मार्च 2024 मध्ये त्याची जाहिरात आली होती आणि 2 वर्षाची एकत्रित भरती असल्यामुळे तेव्हा देखील तो आपल्याला 2 वर्ष वय 3 मार्च 2023च्या सामान्य प्रशासन विभागामार्फत आपल्याला भेटली होती आणि यानंतर आली 2024-25 ची एकत्रित पदांची भरती, जी की मागील वर्षी सप्टेंबरच्या आसपास त्याची जाहिरात आली होती आणि 10 सप्टेंबर 2025 रोजी एक जी-आर प्रसिद्ध झाला होता, जे की संबंधित पदाची विहित कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या विद्यार्थ्यांना एक वेळची विशेष संधी एज रिलॅक्सेशन असे भेटले होतं आणि आता येणारी भरती 2026ची असेल. तर विद्यार्थ्यांची नेमकी मागणी काय आहे की वयवाढ का दिली जावी आणि कोणत्या कारणाने आपल्याला वयवाढ भेटली पाहिजे या संदर्भात आपण चर्चा करू. तर विद्यार्थ्यांची सगळ्यात प्रमुख एक मागणी अशी आहे की एमपीएससी, सरळ सेवा आणि तसेच इतर स्पर्धा परीक्षांमध्ये जशी 1 ते 2 वर्षाची सध्या विशेष सूट आहे तशीच पोलीस भरतीमध्ये देखील मिळाली पाहिजे. आणि दुसरी मागणी अशी आहे की प्रत्येक वर्षी एक विशिष्ट महिन्यामध्ये पोलीस भरतीची जाहिरात येऊन त्या संदर्भाचं वेळापत्रक प्रसिद्ध झालं पाहिजे. कारण शासनाच्या विविध विलंबनाची कारणे विद्यार्थ्यांच्या वयोमर्यादेशी येऊन अडकली नाही पाहिजे आणि तिन्ही मागण्या माझ्यामध्ये एकदम रास्त आहेत. तर वयवाढ का दिली जाऊ शकते या संदर्भात आपण थोडं बोलूया. तर आपल्याला माहित आहे सध्या पोलीस भरतीचं या वर्षीची जाहिरात नोव्हेंबर-डिसेंबर शिवाय त्याच्यापूर्वी होणे तर खूप कठीण आहे. आणि समजा आपण एक उदाहरणासाठी डिसेंबर 2026 मध्ये जाहिरात आली आणि ती प्रक्रिया जर जानेवारी 2027 पर्यंत गेली आणि यावर्षी ज्या विद्यार्थ्यांचं एज संपणार आहे, जसे की जानेवारी 2026, फेब्रुवारी, एप्रिल, ऑक्टोबर कोणत्याही महिन्यात जर एज त्यांचं संपलं तर ते विद्यार्थी काही महिन्याच्या फरकाने बाहेर पडणार आहेत. तर हा देखील एक अतिशय सकारात्मक मुद्दा आहे, जे की राज्य सरकार विचार करू शकते. आणि तर हा होता आजचा आपला वयवाढी संदर्भातचा मुद्दा. तर आपल्याला माहित आहे यावर्षी वयवाढीसाठी भरपूर वेगवेगळ्या ठिकाणी आमदारांना, लोकप्रतिनिधींना निवेदनं दिली जात आहेत आणि कुठेतरी हळूहळू या गोष्टींचं सकारात्मक रूपांतर व्हावं अशी एक इच्छा आहे आणि आपल्या सर्व बांधवांना वयवाढीचा एक वेळची विशेष संधी म्हणून लाभ भेटण्यात यावा. तर आता बघूया की या वर्षीच्या पोलीस भरतीमध्ये किती जिल्ह्यांच्या जागा, रिक्त पदांच्या जागा आलेल्या आहेत. आपण सर्व कलेक्ट केलेल्या आहेत आणि या आपण जागा सांगणार आहे. तर नाशिकसाठी आपल्याला माहित आहे पोलीस शिपाई या पदासाठी 180 ते 190 पर्यंत जागा ह्या निघणार. त्याचबरोबर मुंबई शहर पोलीस शिपाईसाठी 3506 म्हणजे 3500 प्लस जागा यावर्षी देखील मुंबई शहरला आहेत. भरपूर मोठी संधी आहे यावर्षी देखील मुंबई शहर या ठिकाणी. त्याचबरोबर सातारा या ठिकाणी 285 प्लस जागा रिक्त आहेत. आपल्याला माहिती आहे नवी मुंबईमध्ये मागील वर्षी मोठी भरती झाली होती. त्याचप्रमाणे यावर्षी देखील 125 पदाची नवी मुंबईला देखील तुमची आपली पोलीस भरती निघू शकते. भंडारा या जिल्ह्यासाठी 142, तसेच रायगड या जिल्ह्यासाठी 45 प्लस जागा आहेत आणि अजून काही जिल्ह्याच्या जर जागा आल्या तर आपण नक्कीच आपल्या चॅनलवरती टाकू. तर हे होते आपले 2 मुद्दे, जे की पोलीस भरती वयवाढ मिळेल का आणि वयवाढीची मागणी काय रास्त किंवा योग्य आहे असं आपण या संदर्भात व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे, व्यवस्थित अगदी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर या 5 ते 6 जिल्ह्यांच्या रिक्त पदांच्या जागा आलेल्या आहेत. सध्या रिक्त पदांचे मागणी करण्याचे आदेश दिले जात आहेत आणि लवकरच भरती ही नोव्हेंबर-डिसेंबर निघणार. तोपर्यंत एकच अशी इच्छा आहे की तोपर्यंत वयवाढीचा मुद्दा हा मार्गी लागू, आपले सर्व बांधवांना एक वेळची संधी भेटावी आणि येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये त्यांनी वर्दीमध्ये यावं. ही एक आपली हा होता आजचा आपला व्हिडिओ. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करा आणि तुमचे काही प्रश्न असतील ते देखील कमेंट करा. आपण यावर नेक्स्ट व्हिडिओ 100% बनवू.